वजीरच्या सेटवरती मला एक सीन अडकले आणि माझं आणि त्या रायटरचं खूप भांडण झालं. म्हटलं तुम्ही हे काय लिहून ठेवलंय? म्हटलं गेले 1.5 तास तुम्ही मला समजावताय आणि ते मला 1.5 मिनिटामध्ये लोकांना समजवायचं. हाऊ डू यू एक्सपेक्ट मी टू डू दॅट? आणि मी खूप अपसेट होते आणि माझी चर्या बघून आमच्या दिग्दर्शकाने सांगले लाईट बंद करा, वातावरण जरा गरम आहे. काय लग्न हा अनुभव म्हणजे काय आहे ना, इट इज अ स्ट्रेंज आयडिया. खरं सांगायचं होतं की एका व्यक्तीशी आजन्म राहण्याचं आपण म्हणतो आणि तुम्ही वेगळ्या मुशीतनं आलेले असता, वेगळ्या संस्कारातनं आलेले असता. आमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर किशोर हैदराबादला वाढलेला, तो 0 आणि 1 म्हणजे 0 and 1 कम्प्युटरची भाषा जाणणारा आणि मी ते सोडून सगळं जाणणारी. आमच्या पिढीची ही गोची आहे की आम्हाला आई वडिलांचाही आदर करायचा असतो आणि मुलांनाही फ्रीडम द्यायचा असतो. म्हणजे आमची पिढी, ह्याच्या पुढची पिढी अशी असणार नाही. आम्ही सगळ्याच पिढीत मध्य साधणारी पिढी आहोत. सो मला जे भारतातनं मिळालंय, मला माझ्या आई वडिलांकडनं जे मिळालंय, जे ग्राउंडेडनेस आहे, जे जीवनाची तत्व माझ्या आई वडिलांच्या बिहेवियर मधनं मी पाहिलेत, जे मला उमजलेत, ते सगळं थोडं तरी का होईना मुलांपर्यंत गेलं पाहिजे ना. नमस्कार, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा वुमन की बातचा एपिसोड आपण सुरू करूयात. तुम्ही सगळेजण वुमन की बात खूप मोठ्या संख्येने पाहता, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. ज्यांनी कोणी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, हा एपिसोड सुरू करण्यापूर्वी नक्की सबस्क्राईब करा, कारण आजचा एपिसोड हा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. कारण आजच्या एपिसोडमध्ये खूप 90च्या काळातल्या किंवा अर्ली 2000 काळातल्या अनेक लोकांची क्रश आज वुमन की बातमध्ये खास पाहुणी म्हणून आलेली आहे. आणि आम्ही तर कॉलेजमध्ये असताना त्यांचे सिनेमे ब्लॅकनी तिकीटं काढून पाहिलेले आहेत. अशी एक व्यक्ती आज मी तुमच्यासमोर आमंत्रित करतोय. तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या, कुठलीही बनवाबनवी न करता संपूर्ण भारत अश्विनी ये ना असं म्हणत असताना अधूनमधून ते भारतात येतात आणि आपल्याला दर्शन देतात रुपेरी पडद्यावर. एक अतिशय सहज, सुंदर, त्यांच्या दिसण्या इतकाच सुंदर अभिनय करणारी अभिनेत्री अश्विनी भावे यांचं मनपूर्वक स्वागत. अश्विनीजी, माझी ओळख इतकी सुंदर करून दिली. पहिलं तर वुमन की बातच्या सगळ्या प्रेक्षकांना, ज्यांची माझी आधी कदाचित भेट झाली नसेल, त्या सगळ्यांना माझा प्रेमाचा नमस्कार. आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावर जे प्रेम ठेवलं आहेत ते असंच राहू द्या, ही विनंती. अश्विनीजी, आपल्या एपिसोडची सुरुवात आपण गप्पांनी करतो आणि शेवट आम्ही आलेल्या गेस्टला काहीतरी आमच्याकडून गिफ्ट देत असतो. पण आज तुम्ही खास अमेरिकेहून मुंबईत आणि मुंबईहून पुण्यात या इंटरव्ह्यूसाठी आलेला आहात, म्हणून आम्ही तुमचं स्वागत एक छोटीशी गिफ्ट देऊन करतो. त्याचा कृपया स्वीकार करावा. वा 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 तुमचं खूप स्वागत. अमेरिकेला घेऊन जा, तुमच्या घरच्यांना खूप आवडेल हे. आणि लिंबू कलरची साडी तुमच्यासाठी शोधत होतो आम्ही. लिंबू कलरची साडी तुमच्या अशीही बनवाबनवी मध्ये अशोक मामांनी ही लिंबू कलरची साडी तुम्हाला खूप छान दिसते मॅडम, हा जो विषय होता. तर विविंग इंडिया म्हणून हा जो ब्रँड आहे, या ब्रँड कडून तुम्हाला ही. थँक्यू सो मच. लिंबू कलर जरी आम्हाला तो दिसला नाही, म्हणजे तो पिवळ्या रंगाच्या जवळ जातोय, लिंबू कलरच्या जवळ जातोय. अरे मी हिरवा जरी घातला ना तरी ज्यांना लिंबू कलरचं प्रेम आहे ते त्याला लिंबू कलरच म्हणतात. थँक्यू सो मच. खूप तुमचं स्वागत. आणि अशी ही बनवाबनवी किंवा तुमचे सगळेच चित्रपट जे आहेत त्याची पारायणं केलेली अनेक मंडळी आहेत. आणि सुरुवातीला वुमन की बात, या वुमन की बातमध्ये अनेक कर्तृत्ववान स्त्रियांना आम्ही बोलवत असतो, मुलींना बोलवत असतो. तर त्यांच्या करिअरमध्ये अभिनयाव्यतिरिक्तही त्या खूप मोठ्या कर्तृत्व करत असतात. तुम्ही त्यापैकी एक आहात. करिअरमध्ये आता तुमच्या सिनेमांची ना एक खूप मोठी यादी आहे. पण मी बॉलिवूडमध्ये तुम्ही जे काय गाजवलेलं आहे, म्हणजे सैनिक, हिना, बंधन, अशी ही बनवाबनवी, तर हा कल्ट मूवी आहे मराठीतला. पण परंपरा आहे, मराठीतला वजीर आहे, मांजा, ध्यानी मनी ही तुमची जी फिल्म आहे ती सुद्धा नुकतीच काही वर्षांपूर्वी आली होती. तुमचा कमबॅक होता.
पण अश्विनी भावे अजून तिथे आहेत ही दाखवणारी ध्यानी मनी फिल्म आहे. एक रात्र मंतरलेली पण आम्हाला खूप फिल्म तुमची आवडली. म्हणजे डॅमिट म्हणणाऱ्या महेश कोठारेंबरोबर तुम्ही एक धडाकेबाज अभिनय पण केलेला आहे. कळत न कळत हा सिनेमा स्मिता तळवळकर, विक्रम गोखले यांच्या इतकाच अश्विनी भावे, चंदू पारखी ह्या सगळ्या लोकांनी, निळूभाऊ त्यांना कोण विसरणार आहे. तर कळत न कळत सिनेमा मधलं तुम्ही हे सेंट्रल कॅरेक्टर होतात. तोही सिनेमा आमच्या अगदी मनामध्ये आहे. आजचा दिवस माझा आणि सरकारनामा ह्याच्यातून तुम्ही एक वेगळाच तुमचा ठसा पुन्हा एकदा उमटवलाय. आणि युगपुरुष हे एवढे सगळे सिनेमे, आणि बॉलिवूडमध्ये तर तुम्ही कोणाबरोबर काम केलं नाही. अक्षय कुमार असेल, ऋषी कपूर असेल, अनेक लोकांबरोबर तुम्ही काम केलं. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की एवढं सगळं छान चाललं होतं, तर तुम्ही भारत सोडून यशाच्या शिखरावर, जसं सचिन तेंडुलकरने अगदी मोसममध्ये असताना त्यांनी रिटायरमेंट घेतली, क्रिकेट नाही सोडलं पण इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली, तसं तुम्ही अभिनय नाही सोडला पण अगदी यशाच्या शिखरावर असताना लग्न करायचा निर्णय घेतला. किती मुलांना दुःख झालं माहितीये. पण जोक सपाट, अगदी यशाच्या शिखरावर असताना भारत सोडून लग्न करून अमेरिकेला जायचा तुम्ही निर्णय घेतला. असं का केलं? कारण मला हवा तो साथीदार मला सापडला. क्या बात आहे. आणि एका पॉइंटला काय ना, मी 15 वर्षाची असतानापासून माझी करिअर सुरू झाली आणि आय नेव्हर रिअली लुक बॅक. पहिलंच नाटक माझं गगनभेदी इतकं हिट गेलं होतं की त्याच्यानंतर मला ऑफर्स मी कधी म्हणजे न मागता मला मिळालंय, एवढं माझं चांगलं नशीब होतं. आणि त्याच्याबरोबर लीड कॅरेक्टर्स मला करायला मिळाल्या. तिथपासून ते म्हणजे 1982 पासून ते 1996 पर्यंत, आय मीन खूप काळ झाला ना आयुष्याला. मला असं वाटतं की आयुष्याला वेगवेगळे फॅसेट्स असतात आणि ते सगळे आपण, हा जन्म आपल्याला मिळाला आहे तर ते सगळे आपण एक्सप्लोअर करावेत. आणि संसार हा सुद्धा माझ्या मते त्यातला एक फॅसेट आहे. माझ्या आईवडिलांना चांगला संसार वलवताना मी पाहिलेला आहे आणि त्याच्यातही एक गंमत असते. आणि म्हणजे हे मला कुणी पढवलेलं नव्हतं, कधी माझ्या आईवडिलांनीही मला हे सांगितलं नव्हतं. हा निर्णय माझाच माझ्या मनाशी झालेला होता की एका पॉईंट नंतर आपल्याला हे सगळं बंद करायचं आहे आणि आपल्याला आता लग्न करायचं आहे आणि लग्न केल्यानंतर मला संसार करायचा आहे. आय मीन सगळ्याच मुलींची ती अपेक्षा असते राईट. एक स्वप्न असते की मला चांगला नवरा मिळू दे आणि मला छान संसार करायचा आहे. आय वॉज जस्ट लाईक एव्हरी अदर गर्ल. सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे, तसाच माझ्याही मनात तो प्रश्न आहे की मग तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? आय वुड से लव्ह मॅरेज that has sustained 26 years on the basis of respect for each other and understanding, support, giving support to each other. Wow. It's been 26 वर्ष झाली आमच्या लग्नाला. 26 वर्ष तुमच्या लग्नाला झाली. and you are happily married. Yes, I mean I'm always happy. म्हणजे असं असतं की तुमच्या काय म्हणायचं करिअरमध्ये सुद्धा आय मीन इट्स अनुभव राईट. हे आपल्याला आयुष्य दिलंय ते अनुभव भरभरून घेण्याकरता लग्न हा एक अनुभव आहे ना. वेगळ्या संस्कृतीमध्ये जाणं हा माझ्याकरता. इंटरेस्टिंग काहीतरी बोलताय तुम्ही की काय लग्न हा अनुभव आहे म्हणजे काय आहे ना, इट इज अ स्ट्रेंज आयडिया खरं सांगायचं तर, की एका व्यक्तीशी आजन्म राहण्याचं आपण म्हणतो आणि तुम्ही वेगळ्या मुशीतनं आलेले असता, वेगळ्या संस्कारातनं आलेले असता. आमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर किशोर हैदराबादला वाढलेला, तो 0 आणि 1 म्हणजे 0 and 1 कम्प्युटरची भाषा जाणणारा आणि मी ते सोडून सगळं जाणणारी. आणि तरी देर इज समथिंग दॅट वी लाईक अबाउट इच अदर. त्याचा बेसिस असतो संस्कार. आपण आपली फॅमिली व्हॅल्यूज सेमच असतात. किंवा तो ज्या हैदराबादमध्ये तो ज्या वातावरणामध्ये वाढला, ज्या व्हॅल्यूजना त्याच्या आईवडिलांनी महत्त्व दिलं, त्याच व्हॅल्यूज मला माझ्या आईवडिलांकडनं मिळाल्या. आणि यु नो तोही करिअरिस्ट होता आणि मीही करिअरिस्ट होते आणि आहे सुद्धा आणि दोघंही आहोत. म्हणजे
पण दोज आर द कॉमन थ्रेड्स. ते शेवटी वेगळं होतं ते अमेरिका माझ्याकरता, जे मी स्वप्नात सुद्धा विचार केलेला नव्हता. म्हणजे मुंबई तुमचं बिझी शूटिंगचं शेड्यूल ह्या स्टुडिओतून नाही, म्हणजे भारत सोडून मी संसार करेन असं मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलेलं नव्हतं. बट मला असं वाटलं की दिस इज द गाय दॅट आय वॉन्ट टू मॅरी. म्हणजे माझ्या काही क्रायटेरिया म्हणजे वेगळे प्रत्येक मुलीचे असतात, तसे मला एक बुद्धिमान मुलगा हवा होता, ज्याला स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे, ज्याचा, आणि तो म्हणेल निर्णय घेण्याची ट्रिमेंडस क्षमता ज्याच्यामध्ये आहे, आणि जो नेकीनी ज्याने आयुष्य वलवलंय. जो काही सक्सेस असेल तो शेअर मेहनत म्हणजे काय म्हणजे नियमांना धरून जो जगलेला आहे, आणि मला एक्झॅक्टली तसाच मिळाला. सो आय शुडंट हॅव लुक्ड एनी फर्दर अँड आय डिड. सो मग चित्रपटाचा इतका त्या काळात तुम्हाला ऑफर्स कितीतरी येत होत्या, म्हणजे मराठीमधले जे सगळे टॉपचे सिनेमे, हिंदीमध्ये त्यावेळेसचे टॉपचे सिनेमे, इतक्या लोकांबरोबर तुम्ही काम केलं, आणि त्या काळात असा निर्णय घ्यायला, पटकन निर्णय घ्यायला, ती डिसिजन मेकिंग प्रोसेस कशी होती? म्हणजे मला लग्न केल्यानंतर मला काम नाही करायचं हा माझा डिसिजन लोकांना वाटत असेल की अरे बापरे कसा गेला, पण तो निर्णय माझा मी केव्हाच सोडवून ठेवला होता. माझं हे ठरलेलं होतं माझ्याच मनाशी की लग्नानंतर म्हणजे लग्न करेन त्यावेळेला काम नाही करणार मी, कॅमेरा समोर नाही करणार, कॅमेराच्या मागे जाईन, असं मी ठरवलं होतं त्यावेळेला. त्यामुळे तो एक निर्णय माझा मी खूप पटकन सोडवला होता. दुसरं काय विचारलंस तू? म्हणजे इंडस्ट्रीमध्ये चलती तुमची चालू एकदम, आणि त्यावेळेला हे बट दॅट्स द ब्युटी ना, लोकांनी तुम्ही धक्का मारून आता जा सांगेपर्यंत कशाला थांबायचं असं नाही. बट आय वॉज जस्ट वेटिंग. म्हणजे माझ्या सुदैवाने तो माझ्या पुढ्यात आला, आणि आम्हाला असं वाटलं की वी शुड गो फॉरवर्ड. 1 वर्षभर आमची कोर्टशिप चालू होती. मी त्याला तिथेही जाऊन भेटले, ते तो मला इथे येऊन भेटत होता. पण व्हॉट्सॲप नसलेल्या काळात तुमची लव्ह स्टोरी, तुम्ही एकमेकांशी कसे बोलायचं? फोनवर. आणि तो मला खूप सांगत होता की तू लवकर तुझा निर्णय मला कळव. पण मला असं होतं की करिअर सोडण्याचं भय नव्हतं मला, एका परक्या संस्कृतीमध्ये जायचं होतं मला, जिथे माझं कुणीही नव्हतं. आणि त्यावेळेचं सॅन फ्रान्सिस्को आत्ताच्या बे एरियासारखं नव्हतं. तिथे दूर दूर कोण्यात तुम्हाला एक इंडियन चेहरा सुद्धा, मराठीतच सोडाच, भारतीय चेहरा सुद्धा दिसायचा नाही. आणि मी, यू हॅव टू अंडरस्टँड की ज्याला आपण सिलिकॉन व्हॅली म्हणतो ते सॅन होजे साईडला, सनीवेल साईडला आहे. मी सॅन फ्रान्सिस्को सिटीमध्ये राहत होते. तिथे कुठे म्हणजे मला आठवत आहे की एकदा एका सिग्नलला दूर कुठेतरी मला एक पगडी दिसली, तर मला इतका आनंद झाला होता की अरे सरदारजी आहे इथे. आणि आता इतकं यंग जनरेशन तिथं येतं. सो आता तशी परिस्थिती उरलेली नाही आहे. पण एका परक्या, कारण तो माझा निर्णय झालेला नव्हता त्याच्या बाबतीत. जसं अभिनय मी करणार नाही हा निर्णय माझा झाला होता, फिल्म इंडस्ट्रीतल्या कोणाशी मी लग्न करणार नाही हा निर्णय माझा फारच पहिल्यापासून झालेला होता. इट जस्ट म्हणजे मी लहानाची मोठी झाले ना, ती खूप बाळबोध संस्कारांमध्ये झाले. आणि माझ्या पहिल्या नाटकालाच मी पहिल्यांदा दारूची बाटली पाहिली, आणि मला म्हणजे असं झालं की, आणि एक बॉडी लँग्वेज असते ना, मी खूप वेगळ्या संस्कारातनं आले होते, आणि मला ते संस्कार सोडावं असं कधीच वाटलं नाही. त्यामुळे मी आजूबाजूला जे पाहिलं की काही असेल, एक मिसबिहेव करण्याची पद्धत असते. आय डोंट नो, आय जस्ट फेल्ट की मी ह्या इंडस्ट्रीकडे कायम ही माझी कामाची जागा आहे. ह्याच्यापेक्षा जास्त कोणाशी काही जास्त म्हणजे माझा स्वभाव होता. इट्स नाही, असं नाही आहे की काही वाईट माणसं होती माझ्या आजूबाजूला, खूप छान छान. माझ्या पहिल्या नाटकात तर आय वॉज ब्लेस्ड टू हॅव वंदना ताई ॲज अ माय आई. शी वॉज माय मेंटॉर.
अँड आय हॅव म्हणजे मला खूप प्रेम मिळालं त्या सगळ्यांकडनंच. मोहन काका खूप जपायचे मला. पण मला असं हे कुणी सांगितलं नव्हतं. माझं मीच ठरवलेलं होतं की भले त्यांनी माझं काही नसलं पाहिलं तरी मला काही फरक पडत नाही. मला त्यांनी तो माणूस म्हणून पटावा आणि त्याला मी माणूस म्हणून पटावी, एवढीच माझी अपेक्षा होती. सो आय डोंट नो, मे बी इट्स अन ऑड काइंड ऑफ थिंग की मला इंडस्ट्रीतला नवरा नको आहे, पण त्याच्यात कुठल्याही प्रकारची घमेंड नाही आहे. आणि इट्स जस्ट मला जे त्यावेळेला माझ्या स्वभावाला जे वाटलं आणि जे मी कॉन्फिडंट होते की जे मी शेवटपर्यंत ज्या गोष्टीचा पाठपुरावा करू शकेन अशाच गोष्टी मी करते. आणि मला असं वाटलं की ह्या इंडस्ट्रीशी कुठलाही संबंध नसलेल्या माणसाशी संसार करायला मला आवडेल, एवढंच सिम्पल होतं ते. वा, चांगला विचार आहे. आता 25 वर्षापूर्वी तुम्ही आता उदाहरणं पण दिलीत अमेरिकेमध्ये. आता बघा कसं आहे की अतिशय संस्कारातून आलेल्या किंवा अतिशय सिक्युअर्ड आणि कोझी वातावरणात राहिलेली एक मुलगी यशाच्या शिखरावर असताना हे सगळं सोडून, अश्विनी भावे हे एक उदाहरण आहे, पण अश्विनी भावेंच्या नजरेतून मला आता उत्तर हवं आहे असं की अशी ज्या वेळेला मुलगी असते आणि ती मुलगी सगळं सोडून अमेरिकेत किंवा भारताच्या बाहेर कुठल्याही देशात फॉर दॅट मॅटर लग्न करून जेव्हा जाते त्यावेळेला अनेक आव्हानांना तिला सामोरं जावं लागत असतं. तर अशा मुलींकडे किंवा अशा कपल्सकडे हे काय, आम्हाला माहीत नाही, आम्ही इथं इंडियामध्ये बसलेलो असतो, आम्हाला असं वाटतं की ते तिकडे संसार करतायत, पण ते तिकडे काय स्ट्रगल करत असतात ते आम्हाला माहीत नसतं. ते संपूर्ण फॅमिलीपासून लांब जाऊन तिकडे नक्की कसं जगतात. काय होतं, मला हा चॅलेंज होता की मी इथे कायम 120 तरी लोक सेटवर असतील अशाच सेट्सवरती मी, बरोबर, म्हणजे एव्हरी डे ऑफ माय, ऑलमोस्ट नॉट एव्हरी डे पण मोस्ट ऑफ माय करिअर इतक्या गजबजलेल्या वातावरणामध्ये गेलं जिथे आपल्याला चप्पल घालायला सुद्धा एक ड्रेसमन चप्पला घेऊन रेडी, बेल्ट सुद्धा लावायला रेडी असतात, एवढे जपणारे लोक असतात. आणि मग अशा एका वेगळ्या परक्या संस्कृतीमध्ये सडनली मला रिअलाइज झालं की दिवसाला 24 तास असतात, मग आपण ह्या वेळाचं काय करावं. आणि तिथे डोमेस्टिक हेल्प नाही का जास्त? नाही, असू शकते, पण ठेवण्याची पद्धत नाही. आपल्या इथे जरा म्हणजे इकडे केअर कार्ड आणि तिकडे हात पूस आणि मग कामाल्यांना काम द्यायला म्हणून आपण कामं काढतो, अशी पद्धत नाही आहे अमेरिकेमध्ये. आणि एक एक माणूस 3-3 माणसांचं काम करतं तिथे. म्हणजे सलॉन्समध्ये इकडे कचरा काढायला एक, चहा पेश करायला एक, चहा बनवायला एक, असं सगळं खूप नाटक असतं. तिथे जो काम करतो तोच कचरा काढतो, तोच सगळं साफ करून देतो, येणाऱ्या क्लायंटला तोच कॉफी करून देतो. तिथला CEO सुद्धा स्वतःच लोकांना कॉफी करून देतो. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल आणि जसं असावं असंच आहे. किंवा मला आता त्याची सवय झालेली. प्रश्न काय होता? तर मी माझा वेळ कसा घालवायचा, म्हणजे मला ना एखादा निर्णय घेतल्यानंतर कुरकुर करणं, नेगेटिव्हली त्याच्याविषयी विचार करणं हे मला मान्यच नाही. मी एकदा विचार केला ना की आणि लग्न इज फॉर कीप्स, हे माझ्या आईने मला कधीही सांगितलं नाही, हे माझ्या डोक्यामध्ये असलेली गोष्ट आहे. त्यामुळे आपण इथे जातोय आणि आपल्याला हे नवीन एक संधी मिळतेय काहीतरी नवीन एक्सप्लोअर करण्याची. आय लव्ह एक्सपिरियन्सेस. मी तुला सुरुवातीलाच सांगितलं, आयुष्य म्हणजे काय तर अनुभव घेणं. एवढी ह्याच्यापेक्षा अजून चांगलं काय असू शकतं. दॅट आय कॅन हॅव ग्रेट एक्सपिरियन्सेस आणि आय वॉज ऑन द व्हॉइस टू हॅव इट. तर मी त्याच्यावर तोडगा काढला की चला, आपल्याला ह्या देशाची हिस्ट्री माहीत नाही आहे. डॉक्युमेंटरी फिल्म्स इंडियामध्ये असताना मला असं वाटायचं अरे काय बोरिंग डॉक्युमेंटरीज आहेत, है ना. तिथे गेल्यानंतर आय वॉज एक्सपोज टू डॉक्युमेंटरीज आणि मी इतक्या अगणित माहितीपट पाहिले तिथे. फार उत्तम त्याचं मेकिंग असायचं. अमेरिकेचे सगळे प्रेसिडेंट्स, त्यांची काय कामं होती, त्यांचे विशेष अचीवमेंट्स काय होत्या, विविध पेंटर्स, खूप खूप साऱ्या डॉक्युमेंटरीज पाहिल्या. आणि मला असं वाटलं अरे वा, काय छान एक ह्याच्यातला आपल्याच फील्डशी निगडीत असा किती प्रकार आहे. नंतर फूड, मी घरी इथे इंडियामध्ये असताना आई म्हणायची, अगं तुला जेव्हा पडेल ना तेव्हा तुला सगळं येईल.
तू आत्ता इथे काही करू नको, तुला 2 तास मिळाले, तू आराम कर. म्हणजे मला एक ऑमलेट करता येणं आणि भात आणि वरणाचा कुकर, डाळीचा कुकर लावणं, ह्याच्या पलीकडे एवढं यायचं, त्याच्या पलीकडे मला काही यायचं करायची वेळ पण नसेल आली कधी. हा म्हणजे आणि माझ्या आईला असं वाटलं की तुला जेव्हा गरज असेल तेव्हा तू ते सगळं करशील, तुझ्यात खूप हुशारी आहे, आत्ता तू त्याच्यात वेळ वाया घालू नकोस. मी केल्यानंतर आय लर्न इटालियन कुकिंग, मी चायनीज कुकिंगचे सगळे शोज पाहिले. जुलिया चाइल्ड म्हणून फ्रेंच कुकिंगमधली एकदम एक्सपर्ट बाई आहे. नंतर होम सायन्स, हा तिचा एक जिव्हाळ्याचा विषय असलेली अजून एक शो होता, तो मी पाहत असे. आणि आय जस्ट गॉट डोमेस्टिकेटेड. इट वॉज अ प्रोसेस ऑफ अश्विनी, अ प्रोफेशनल, बीइंग डोमेस्टिकेटेड. अँड इट वॉज इन अ वे एन्जॉयबल बिकॉज मी काय आहे ना, एखादी गोष्टीकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातनं पाहता त्याच्यावर तुमचं आउटकम अवलंबून असतं, किंवा तुम्ही मनात काय अनुभव घेऊन मनावर त्याचा काय ठसा उमटेल हे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. मग ते कुठलंही प्रोफेशन असो, कुठलाही चॅलेंज असो आयुष्यातला, तर मला हे ॲडजस्ट करायचं आणि मला एक नवीन संधी मिळते नवीन कल्चर अनुभवण्याची. संपूर्ण रिबूट केलं तुम्ही स्वतःला असं म्हणता येईल आपल्याला. सो दॅट्स हाऊ आय डिड. आणि दुसरा एक मी मार्ग सोपा केला होता की गेल्यानंतर ॲज आय सेड की मला रडत कुडत बसायला आवडत नाही. त्यात हा वेळेचा अपव्यय आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर लग्नाच्या अगोदरच मी आणि किशोरनी मिळून ठरवलं होतं की आता मला वेळ असेल त्याचं करायचं काय. मी तो म्हणाला यू गो बॅक टू स्कूल. आमच्या इथे सगळे एव्हरीबडी गोज बॅक टू स्कूल, म्हणजे शिका काहीतरी. मी म्हटलं मग मी माझं फिल्म मेकिंगच शिकते परत नव्याने, असं म्हणून मी 4 वर्षाचा डिग्री कोर्स केला तिथे, ज्याच्यामध्ये माझा वेळ सुंदर गेला. जी गोष्ट मला आवडत असते त्याच्यात समरसण्याच्या पेक्षा अजून आणि काय छान असेल. क्या बात आहे. ओके अश्विनी, तुम्ही इथून बांद्र्यावरून थेट अमेरिका आणि अमेरिकेतही अतिशय एका सगळ्यात जास्त सक्सेसफुल असलेल्या लोकांच्या कॉलनीमध्ये, एरियामध्ये तुमचं घर तिकडे आहे. मला असं वाटतं की तुमचा स्ट्रगल थोडासा वेगळा असू शकतो, कारण मला असं समजतंय की तुम्ही कधीच कोणासाठी थांबत नाही. म्हणजे तुमचं चालू असतं, कोणावर अवलंबून तुमचं लाईफ तुम्ही ठेवलं. आय थिंक मला वाटतं ती गोष्ट माझ्या आईकडनं माझ्यात आली असावी की आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण शो मस्ट गो ऑन जे आपण म्हणतो ना, एक माझं डोकं दुखतंय म्हणून शूटिंग कॅन्सल करा, आज माझा मेकअप मनच नाही आला, आज माझी कांबलीच उशीर आली म्हणून तुम्ही शूटिंग नाही थांबवू शकत. लोकांचे पैसे लागलेले असतात त्याच्यामुळे. आणि मला इन जनरलच माझं लाईफ कोणामुळे थांबलंय हे मला सहन होत नाही. आणि आय वॉन्ट टू बी चॅम्पियन. ते जे काम करतात, माझ्या हाताखाली काम करणारी जी कोणी माणसं असतील, ते जे काम करतात ते सगळं मला थोडंफार तरी त्यातलं ज्ञात असायलाच पाहिजे अशी मी एक खूणगाठ बांधली होती, ॲटलिस्ट माझ्या म्हणजे ग्रोईंग अपच्या इयर्समध्ये, माझ्या करिअरमध्ये. तर त्या पुष्कळ वेळा भारतामध्ये असं होतं की ड्रायव्हर नाही आहेत आणि सांगतही नाहीत. मग काय करणार मी? काय निर्मात्याला सांगणार मी आज लेट झाले का? तर माझा ड्रायव्हर, त्यावेळेला माझी 1 मिनिट गाडी होती, 1 मिनिट एनी, एवढी धूड गाडी ती. मी ती चालवत असताना मेकअप मस्कारा सुद्धा मी लावला आणि मी सेटवर फिल्म सिटीला पोचले. मी आय वॉज रेडी इन माय मेकअप. वा. आणि लास्ट मिनिट येत नाही म्हणून कळलं. यू कांट थ्रो मी ऑफ लाईक दॅट. सो कमिटमेंट. हां, कमिटमेंट. आणि माझं आयुष्य कोणासाठी थांबणार नाही. मला जर एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल तर कम वॉट मे, आय विल मेक इट हॅपन. म्हणजे ते तुमचा सहकलाकार सलमान खान, त्याने एका सिनेमात डायलॉग होता, तो तुम्ही म्हणला तर हे तुमच्या स्वभावाला तो परफेक्ट. बहुतेक सलमान खानने तुमच्यासाठीच तो डायलॉग लिहिला होता असं वाटतं. एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी. तुम्ही घ्या हा डायलॉग, आम्हाला तो खूप चालेल तो. एक बार मैं कमिटमेंट करती हूँ ना तो फिर खुद की भी नहीं सुनती हूँ. क्या बात आहे. दिस इज अश्विनी भावे. अश्विनी भावे, जरी अमेरिकेला गेल्या, पुन्हा तुम्ही भारतात येताय, कामही करताय, पण
ह्या सगळ्या तुमच्या जर्नीमध्ये स्त्री असणं कुठे आडवं आलंय तुम्हाला, किंवा स्त्री अरे बाई आहे म्हणून त्याचा असं? हा, मला असं कधी जाणवलंच नाही. मला नाही वाटत तसं कधी. हा, म्हणजे डावललं जाणं आणि पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये टिकून राहणं, पुरुष प्रधान व्यवसायामध्ये कोणतेही कॉम्प्रोमाइजेस न करता टॅलेंटच्या हिशोबाने कुठलाही मेंटॉर मागे वर्धहस्त ठेवून उभा नसताना राहायचं, त्याला एक ग्रिट लागते. आणि पण मी सुरुवातीला म्हटलं तसं ते एकच क्वालिटी असते की ते दारू पितात म्हणजे मी प्यायला हवी असं नाही. मला कसं असायला हवं आहे आणि मला काय झेपतंय, करेक्ट, व्हॉट इज अ नॅचरल टू मी त्याच झोनमध्ये राहिले तर आय एम ऑलवेज हॅपी. इफ आय डू कॉम्प्रोमाइजेस मग ते डाचत राहतं. मी अशी गोष्टच नाही करत जे मला डाचेल. क्या बात आहे. आणि करतो आपण मिस्टेक्स करतो आणि मिस्टेक्स कराव्यात, त्याच्याशिवाय पण एकदा केलेली मिस्टेक परत करू नये. सो येस, इट इज स्ट्रगल. तुम्हाला तुमच्याशी वाईट वर्तणूक करणारे सुद्धा पुष्कळ भेटतात. अगदी माझ्या नाटकाच्या पहिल्या नाटकापासून ते अगदी सुपरस्टार किंवा व्हॉटेवर नावाजलेलं एक सुपरस्टार म्हणा ना, तुम्ही होतात सुपरस्टार होतात. काय ना, मीच म्हणवणार नाही, लोकांना मी वाटले तर गोष्ट वेगळी आहे. आय डोंट वॉन्ट टू कॉल माय सेल्फ सुपरस्टार. आय एम जस्ट समबडी हू डज हर बेस्ट. मला देवाने जी कला माझ्यात दिले त्याच्यात मला जेवढं चांगलं करता येईल तेवढं करणारी मी एक व्यक्ती. पण अश्विनी भावे ज्या वेळेला मराठी नाटक करतात आणि अश्विनी भावे राज कपूरच्या सिनेमामध्ये कास्ट होतात, म्हणून मी त्या अनुषंगाने प्रश्न विचारला. कारण असं आहे ना की एक सुंदर दिसणारी मुलगी ज्या वेळेला यशाच्या इतक्या पायऱ्या चढत जाते, तो रोल कोणाला तरी एकट्यालाच मिळणार असतो, एकीलाच मिळणार असतो. आणि कोणाबरोबर तुम्ही काम नाही केलं. म्हणजे संपूर्ण जगात माहिती असलेले बॉलिवूडचे सर्व सुपरस्टार्स बरोबर तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, म्हणून मी सुपरस्टार म्हटलं. इट्स व्हेरी स्वीट ऑफ यू. आणि त्या सगळ्यांकडनं मी खूप शिकलेली आहे, हेही मी इथं मान्य करायला हवं. हो, म्हणजे मला ते ऐकायला आवडेल खरं तर, की एवढ्या तुम्ही सुपरस्टार्स बरोबर काम केलं. मी तुला सांगते, निळू भाऊंच्या बरोबर मी खूप काम केलं आणि मला असं वाटलं काय वेडी ग अश्विनी. काय होतं ना, आम्ही यंग असताना आम्ही खूप स्वतःमध्ये असतो, आरशात सुद्धा असतो, राईटफुली सो. पण आणि 2-2, 3-3 चित्रपटांचे एकेका ह्याच्यात कामं करताना यू जस्ट डोंट हॅव इनफ टाईम. पण त्यावेळेला मला असं वाटायचं ह्या सगळ्यांशी माझं बोलण्याचं, त्यांना समजून घेण्याचं, त्यांची विचाराची धारणा काय आहे हे समजून घेण्याचं. कारण निळूभाऊंसारखा स्टार, त्यांच्याबरोबर मी 5-6 चित्रपटांमध्ये कामं केली आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये निळूभाऊंचं आणि माझं रिलेशनशिप वेगळं होतं आणि निळूभाऊंची भूमिका वेगळी होती. कळत न कळतमध्ये ही वॉज मीन. त्याच्यानंतर घोळात घोळ नाही, अजून एक चित्रपट होता, विसरले मी त्याचं नाव. त्याच्यात आमचं दोघांचं लव्ह अफेअर असतं. तुमचं आणि निळू भाऊंचं, निळू फुले. काय सांगताय? कॉमेडी पिक्चर होता तो. ते मी पेईंग गेस्ट म्हणून राहते, मी आता नाव विसरले त्या चित्रपटाचं, पण पेईंग गेस्ट म्हणून जायचं असतं, म्हणून मी म्हातारी बाईचा वेश करून जाते. आणि मग तो त्यांचा जो काका मामा जो कोण असतो तो माझ्या प्रेमात पडतो आणि आमचा लव्ह अफेअरचे सीन्स होते. त्याच्यानंतर ध्यानीमनी नाही, माझ्या चित्रपटात सुद्धा निळूभाऊंनी काम केलं. कितीतरी चित्रपटांमध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलं आणि मला असं वाटलं की यार यांच्याकडनं किती शिकण्यासारखं आहे. त्यांनी ज्या एका वैचारिक त्यांची भूमिका, त्यांचं ह्याच्यातलं स्वातंत्र्य संग्रामातलं काम किंवा महाराष्ट्र सामाजिक कार्य त्यांचं. निळूभाऊंचा मोठा माणूस, निळू फुलेंचा फोटो असलेला हायवेवरती मोठा माणूस असं लिहिलेलं. खरंच आहे, मोठा माणूस आहे. आणि इतके विनम्र होते ते. म्हणजे मी एका चित्रपटाला शूटिंगला गेले होते आणि खूप आड गावामध्ये आम्हाला टाकलं होतं आणि राहायची म्हणजे अशी सोडून दिलेली बांधकामं असतात ना, त्याच्यावर टार किंवा कसले ते ॲस्बेस्टॉस शीट्स असतात ना, ते घालून ती रूम मला दिली होती.
आणि मला तिथे 1 महिना काढायचा. माझी लीड कॅरेक्टर होती. मी इतकी तावाताने भरायला म्हटलं मी नाही राहणार इथे. आणि समोरनं निळूभाऊ आले आणि ते म्हणाले जाऊ दे का अश्विनी, चांगला माणूस आहे, चांगलं पिक्चर करायचा प्रयत्न करतोय, आपण करून टाकूया. म्हटलं ह्याला निळूभाऊ असं म्हणतायत, मी कोण आहे? आणि मी थांबले आणि दॅट फिल्म वॉज हळद रुसली कुंकू हसलं, ज्याच्याकरता मला अर्धा महाराष्ट्र ओळखतो. हा, म्हणजे हळद रुसली कुंकू असलं आणि हिना, ही रेंज आहे तुमची. त्याच्यानंतर विक्रम गोखले. माझं सौभाग्य की एवढ्या महान कलाकाराबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. आणि आमचं इतकं छान, म्हणजे तो मला मुलीसारखं वागवायचा. आणि काही कलाकार असतात ना, मी आता खूप मेल ॲक्टर्स बरोबर, नावाजलेल्या मेल ॲक्टर्स बरोबर कामं केलेली आहेत. आणि एक ऑब्झर्वेशन चाललेलं असतं, हा असा आहे, हा तसा आहे, असं टिक मार्क फुल्या मनातल्या मनात चालू असतात. माणूस म्हणून हा असा आहे, फुल्या लगेच कळतो लगेच इमिजिएट. सो आणि म्हणजे मग मनाला त्रास होत नाही, या असाच आहे, हे असंच राहणार आहे, डोंट एक्सपेक्ट एनिथिंग मोर. विक्रम गोखले हा एक असा नट होता जो स्वतःत इतका काय म्हणायचं सेटल्ड होता, इतका कॉन्फिडंट होता की त्यांनी त्याला एक स्थिरता आलेली होती. आणि असाच माणूस लोकांना देऊ शकतो कलाकार म्हणून. नाही तो नसता माझ्या पुढ्यात तर मनीषा सालकरची कॅरेक्टर इतकी चांगली वाटलीच नसती. आपण माझं कौतुक करतात लोक, पण मला आतनं माहिती आहे की विक्रम समोर नसता तर माझं इतकं नॅचरल काम झालंच नसतं. त्याने 1 सेकंद मला कधी जाणवू दिलं नाही की मी इतका महान कलाकार आहे. त्याच्यानंतर वजीरच्या सेटवरती मला एक सीन अडकले आणि माझं आणि त्या रायटरचं खूप भांडण झालं. म्हटलं तुम्ही हे काय लिहून ठेवलंय? म्हटलं गेले 1.5 तास तुम्ही मला समजावताय आणि ते मला 1.5 मिनिटामध्ये लोकांना समजवायचं. हाऊ डू यू एक्सपेक्ट मी टू डू दॅट? आणि मी खूप अपसेट होते. आणि माझी चर्या बघून आमच्या दिग्दर्शकाने सांगितलं लाईट बंद करा, वातावरण जरा गरम आहे. विक्रमकडे गेले, म्हटलं विक्रम असंच असं खूप त्याच्याबरोबर कंप्लेन केली. हां काय झालं? म्हटलं मला कळत नाही आता मी हा सीन कसा करू. काही नाही ग, आपण वाचूयात चल. आम्ही विक्रमने तो सीन माझ्याबरोबर, आणि विक्रमचं फारसं काही बोलणं नव्हतं, फक्त मी बोलत होते. त्यांनी तो सीन 8 वेळा माझ्याबरोबर वाचला आणि 8व्यांदा वाचताना मला ते जमलंच. वा. पण त्या विक्रमने मला तो 8 वेळा वेळ दिला नसता तर माझं काम एवढं चांगलं वाटलं नसतं. नाही, वजीर सिनेमा आजही सोशल मीडियावर देखील निवडणुकीच्या काळात वजीरचे सीन युट्यूबवरती सजेस्टिव्ह मध्ये येतात. दुसरी हे सांगते, ऋषी कपूर. हिनाच्या सेटवर ज्या वेळेला मी ऑडिशन करता गेले होते त्यावेळेला आय वॉज लिटरली लाईक, मला आय फेल्ट व्हेरी स्मॉल इन अ सेन्स की काय अश्विनी तुझ्या वॉर्डरोबमध्ये धड कपडे पण नाही आहेत, आता तू त्या आरकेमध्ये कशी जाणार आहेस? मग मी समजलं अश्विनी तू खूप काम केलं आहेस, तू बरी अभिनेत्री आहेस आणि यू हॅव कॉन्फिडन्स इन युअर टास्क, जस्ट डू युअर जॉब अँड कम होम. मिळालं नाही मिळालं बघूया आपण. मला सीन मिळाला, मला जे काय मेकअप करणारे होते त्यांनी थोडाफार मेकअप केला आणि मी रेडिओन खाली गेले. ते 3ही भाऊ माझ्या स्वागताकरता उभे झाले. दे केम अँड रिसिव्ड मी. रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि चिंपू, ऑल 3. आणि ऋषी कपूरनी मला एकदाही, खरं म्हणजे तो असा फिज होती त्याच्यामध्ये, सोडा वॉटर सारखं असं काहीतरी चाललेलं असायचं आणि मनात येईल ते बोलणारच तो. तुम्हाला बरं वाटतं आणि असं तडतड असं त्याचा स्वभावच होता. बट नेव्हर एव्हर ही मेड मी फील स्मॉल, नेव्हर. आणि मी अशाही लोकांबरोबर कामं केलेली आहेत त्यांना स्वतःचीच पडलेली असते आणि ते व्यक्ती गणित फरक पडतो. पण अशा सगळ्या लोकांना तुम्ही भेटलात, ही जी नावं आहेत, तुम्ही जी नावं घेतली आहेत, निळूभाऊंचं असेल, विक्रम गोखलेंचं असेल, ही सगळी आदर्श व्यक्तिमत्व आहेत. वाईट अनुभव पण आले का या सगळ्या ह्याच्यामध्ये? येणारच ना, असं निवडून तुम्हाला देव चांगलेच अनुभव कसे देईल? आयुष्य जगायला तुम्ही निघालात तर हाऊ डू यू चूज? महत्वाचं हे असतं की येणाऱ्या अनुभवातनं तुम्ही घेऊन काय जाताय आणि त्याला कसं सामोरे जाताय.
हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि प्रिकॉशन घ्यायच्या. मी एकदा एका सेक्रेटरींना एका मोठ्या कलाकाराच्या भेटायला गेले होते, बिकॉज ते एका सिनेमाच्या बांधणीमध्ये होते. आणि त्यांनी मला बोलावलं आणि एकूणच मला लक्षात आलं होतं की मे बी इट माइट लीड टुवर्ड्स कास्टिंग काउच काइंड ऑफ ओके. तर मी सुज्ञ आहे, माझ्याबरोबर माझी मैत्रीण होती, मला माहिती होतं ह्या लिमिटपर्यंत गेले तर 2 झापडात द्यायला पण मी कमी नाही करणार. करावंच लागतं ते. यू हॅव टू प्रोटेक्ट युअरसेल्फ. आणि मी माझी एक समहाऊ एक प्रतिमा मी बनवून ठेवली होती जी माझ्या खूप कामाला आली. पीपल आर शिट स्केअर्ड ऑफ अश्विनी. म्हणजे लोक धजावत नाहीत. नाद नाही करायचा. हा, म्हणजे एका लिमिटच्या बाहेर हे नाही करायचं. म्हणजे मला आठवत आहे की मंगेश कुलकर्णी लेखक रे, मंगेश कुलकर्णी, कुलकर्णी. तर मंगेशनी एक नाटक माझ्याकडे घेऊन आला होता आफ्टर गगनभेदी हिट झाल्यानंतर. आणि मला अजूनही आठवत आहे, मी शिवाजीच्या मेकअप रूमच्या दारात होते आणि तो म्हणाला एक नाटक आलंय माझ्याकडे, करणार का? म्हटलं स्क्रिप्ट देणार का वाचायला? माझं 2रं नाटक होतं. मग काय आईला विचारणार आहेस का तू? दिस वॉज हिज आन्सर. मंगेश सारखी व्यक्ती. आणि ही डिडंट मीन इट बॅड. मंगेशचा स्वभाव आहे तो मस्करी करण्याचा आणि कुचकट थोडीशी, पण मला थोडंच माहिती होतं. आणि स्वभाव काही असला तरी माझ्या कामाशी मी प्रतारणा नाही करणार मी तुझं. मी पहिल्यापासून अशीच होते. म्हणजे हे जे सगळं कास्टिंग काउच आणि तुम्ही जे म्हणालात असं, तर हे तेव्हापासून चालू आहे, आजही त्याच्यावर चर्चा असणारच ना. काय तुमच्यावर आहे शेवटी. हा, अरे किती म्हणजे अगणित अनुभव असतात. एक 15 वर्षाची मुलगी जेव्हा बाळबोध घरातनं येते आणि शी इज थ्रस्टेड इन टू दिस काइंड ऑफ इंडस्ट्री, मला माझं शील्ड ठेवावंच लागतं. मला कुणी खडूस म्हणू दे, काही म्हणू दे, मला काही फरक पडत. प्रेशर नाही आलं कधी? नाही, मी डोक्याला ताप नाही करून घेत. म्हणजे येस, तुम्हाला दोलायमान अवस्था होते मनाची, पण देवाच्या सुदैवानं ती अवस्था झाली त्यावेळेस चुकाही केल्या मी. चुकांशिवाय आयुष्य कोणाचं जात नाही, पण त्या तुम्ही ग्रेसफुली कशा वलवताय है ना. तुम्ही केलेली चूक, तुम्ही जे करता ते वलवण्याची ताकद ठेवायला हवी आहे. आणि मी ही चूक केली हे मान्य करण्याची हिंमत ही ठेवायला हवी जेव्हा असते त्यावेळेला. वा. हे अश्विनी भावे जरी कळत न कळत मधली एक अतिशय काय म्हणू शकतो आपण की फार वल्नरेबल, धाडस न करणारी किंवा कॉन्फिडन्स गेलेली एक स्त्री आहे. ते कॅरेक्टर कळत न कळत मधलं तुमचं कॅरेक्टर आहे. किंवा वजीरमध्ये देखील बघितलं तर तुमचं जे कॅरेक्टर आहे की तुम्हाला नाही, तू असं समजू नको की मी सगळीकडे झाशीची राणी असते. असं माझं बिलकुल म्हणणं नाहीये. पण माझे विचारांमध्ये स्पष्टता होती नेहमी, आणि माझ्या बाउंड्री मी आखून घेतल्या होत्या. आणि मी फक्त जेव्हा बाउंड्रीजला लढायची वेळ आली तेव्हा मी हिरिरीनं लढले आणि स्वतःचं स्वाभिमान आणि स्वत्व ठेवलं आणि त्याला मी जय मानायला लागले. वा वा वा. पण याच्यामध्ये मला असा एक छोटासा एक प्रश्न असा विचारायला वाटतं की ज्या वेळेला आपल्यापेक्षा सर्वार्थाने मोठी व्यक्ती आणि रिस्पेक्टेबल, जसं आपण कोणाचं नाव नको घ्यायला, पण असं ज्या वेळेला तुमच्यावर हे येतं त्यावेळेला एकदम त्याला अंगावर भिडण्याची शक्ती आतून कशी येते? कारण मानसिक संताप, एखाद्या गोष्टीची चीड असते ना, तसं एखादी इनडिसेन्सीची मला चीड येते. किंवा अल्कोहोल प्या, पण त्याच्यानंतर मिसबिहेव करण्याची गरज आहे का? इफ समबडी क्रॉसेस दॅट लिमिट, म्हणजे मी भांडायला जाणार नाही त्यांच्याशी, पण जोपर्यंत मला त्याचा त्रास होत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही. बट इफ इट स्टार्ट्स टू बॉदर मी,
पुष्कळ वेळा मी मागल्या दराने निघून जाते. प्रत्येक वेळेला झाशीची राणी होण्याची गरज नसते. आपण आपली एनर्जी कन्झर्व करायची असते. आपण त्या फ्रेममधनं आउट व्हायचं. हां, जिथे शक्य आहे तिथे फ्रेममधनं आउट व्हायचं. पण असं नाही आहे की माझ्या आयुष्यात वल्नरेबिलिटी नाही आली. शक्यच नाही. आम्ही म्हणजे आमचा इट्स आवर बिझनेस टू बी वल्नरेबल. वी आर ऑलवेज वल्नरेबल इन फ्रंट ऑफ कॅमेरा. आणि ते सगळ्यात मोठं आमचं अस्त्र आहे की आमच्या वल्नरेबिलिटीबद्दल आम्ही वी हॅव मेड पीस विथ इट. है ना. वल्नरेबिलिटी इज अ ग्रेट क्वालिटी. बट ॲट टाइम्स जिथे तुमचा स्वाभिमान खच्ची होईल अशा गोष्टी ज्या वेळेला तुमच्या समोर येतात तेव्हाच तुम्ही झाशीची राणी यायची. नाहीतर ढाल पण असतेच ना. प्रत्येक वेळेला तलवारीची गरज नसते. जिथे ढाल वापरता येईल तिथे ढाल वापरायची. जिथं मागल्या दारांनी पळता येईल तिथे पळायचं. पण ज्या वेळेला तुम्हाला एखादा माणूस खूप खच्चीकरण करतोय असं वाटलं तर तेव्हा मात्र आपण आपला बचाव करायचा. तुमच्या अशा परिस्थितीचा फायदा घेणारे मला आता मी कोण सैनिक आहे असं वाटतं. पण अशा काय होतं बायकांच्या बाबतीत असं खूपदा होतं की आता तिला गरज आहे आणि आता ती प्रोजेक्टच्या ह्या लेवलपर्यंत आली त्यावेळेला नाही खूप म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजते की माझ्या घरी आई वडील असे होते की अश्विनी तुला कधीही काही अनकम्फर्टेबल वाटलं यू कॅन ऑलवेज कम टू अस. आम्ही काही म्हणत नाही हो की तुला हे करायलाच पाहिजे तेवढं यश मिळवायलाच पाहिजे. हा सपोर्ट मला घरी होता. तो प्रत्येकाला मिळत नाही. म्हणून मला असं वाटतं की ज्यांना सपोर्ट होण्याची समजावून सांगण्याची परिस्थिती आहे त्यांनी स्त्रियांना सपोर्ट केला पाहिजे. स्त्रियांनीच स्त्रियांना सपोर्ट केला पाहिजे. वा वा. हा खूप चांगला थॉट आहे. अश्विनी भावे वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलतोय तर स्त्रीच्या आयुष्यातला आणखीन एक महत्वाचा टप्पा असतो तो म्हणजे पेरेंटिंग. मुलांना वाढवणं. तर तुमच्या पेरेंटिंगचा काय अनुभव आहे? आय विश कोणी पुस्तक लिहून ठेवलं तर असं जा असे रूल्स आहेत हे असं फॉलो कर की 2+2 = 4 असं जर सांगितलं असतं तर किती बरं झालं असतं. नाही पण मी असं म्हणेन की रिवॉर्डिंग जॉब आहे आणि मी लहानपणापासनं मला म्हणजे बाळं खूप आवडतात. खूप म्हणजे खूप. माझ्या शेजारी एक छोटी मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा तिचा लंगोट बदलण्यापासून मी इतका हौशीने सगळं करायची. त्यामुळे मला असं वाटलं की मला जेव्हा मूल झालं तर मला माहितीच आहे आई कसं बनायचं. मला काय माहिती होतं 3 वर्षाच्या होईपर्यंत बेबीजना कसं वाढवायचं. जो 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 सगळं करायचं. पेरेंटिंग खरं पुढेच चालू होतं. आणि माझे खूप इंटरेस्टिंग किस्से आहेत. तुला किती ऐकायचे आहेत मला माहिती नाही. पण आपण नव्या देशामध्ये राहतोय आणि आपण सजग पालक आहोत. मग आपल्या मुलांना त्या नवीन चांगल्या पद्धतीने वाढवूया म्हणून मी पेरेंटिंगचे क्लासेस वगैरे घेतले. तर त्या पहिल्या दिवशी पहिलं वाक्य पेरेंटिंगच्या क्लासमधलं इज युअर जॉब ॲज अ मदर इज ओनली अँड ओनली टू मेक युअर चाइल्ड इंडिपेंडंट. व्हॉट? दॅट इज आई? आपल्याकडे आया मुलांची लग्न झाली तरी तो माझं सगळं ऐकतो. म्हणजे काय? मी म्हटलं काहीतरीच काय. म्हणून मी सिन्सिअर ना, मी खूप सिन्सिअर. म्हटलं हा वेगळा विचार आहे यार. म्हणजे असं वाढवायचं असतं आणि आता मी अमेरिकेत मुलांना वाढवणार आहे ना, मग मला त्या देशातलं काय ते कळायलाच पाहिजे ना. सो म्हटलं मग तिथे मुलांना पहिल्यापासून सेपरेट झोपवतात. मग ते मूल कितीही रडलं तरी तुम्ही ते इग्नोर करायचं असतं. मी पण माझ्या घरामध्ये प्रयोग सुरू केला. वेगळ्या रूममध्ये त्याचं क्रिप ठेवलं आणि माझ्या मुलांनी इतका धिंगाणा घातला आणि ही जम्प्ड आउट ऑफ द क्रिप. 14 महिन्याचा होता तो फक्त. आणि माझ्या दुसऱ्या दिवशी माझ्या घराच्या स्लिटमधनं एक लेटर आलं. लास्ट नाईट वी हर्ड सम काइंड ऑफ अ कमोशन. I hope everything is all right and that this will not happen again. अरे बाप रे. आणि माझ्या मुलाने झगडून तो माझ्या बरोबरच झोपला. नेक्स्ट कट टू मुलगी
मला वाटलं आता आपण हे सगळं सोडून देऊया, आपल्याला माहिती आहे तसं आई पण कर. माझी मुलगी इंडिपेंडंट, तिला बिलकुल अजिबात म्हणजे पहिल्या दिवसापासून ती क्रिबमध्ये झोपली आपली आपली. सो प्रत्येक मूल वेगळं असतं आणि प्रत्येक मुलाला ज्याची गरज असते ते आईने ओळखायचं असतं आणि ज्याला जे हवं ते देणं आणि त्याला ते सबळ करणं, जिथे सपोर्ट हवा तिथे सपोर्ट देणं म्हणजे आई वडील होणं. पण ॲट द सेम टाइम मुलांना इंडिपेंडंट करणं हा विचार मला खूप आवडला, जो मला काही वेळेला इथं मिसिंग वाटतो आपल्या इथल्या भारतीय कल्चरमध्ये, की हेही खूप चुकीचं आहे की लग्न झालेल्या मुलाला सुद्धा आता तो माझंच ऐकतो, हो सुनबाईंचं नाही ऐकत. हे काय, ह्याच्यात कसलं तुम्ही स्वारस्य मानता? बरोबर. त्याचं नवीन आयुष्य सुरू झालंय, त्या दोघांचं एकमेकात पटणं केवढं महत्वाचं आहे. तुमचं आणि मुलाचं पटण्यापेक्षा त्या दोघांचं लग्न, त्यांना एकमेकांबरोबर आयुष्य घालवायचं आहे, त्यांचं पटणं महत्वाचं आहे ना. सो हे विचार तिथून जन्माला येतात. सो आपण ज्या कल्चरमध्ये जातो ना, तिथलं जे जे चांगलं उचलायचा प्रयत्न केलं पाहिजे आणि जिथं आपलं मूल आपल्याला सांगतं नाही यार हे वेस्टर्न सगळं राहू द्या, मला तुझी गरज आहे आत्ता परवा. आता माझी मुलगी आता 20 वर्षाची, आत्ता या 15ला 21 वर्षाची होईल माझी मुलगी. ती 17 वर्षाची वेळेला, म्हणजे आता पॅन्डेमिक मधनं आपण आलोय आणि शी इज गोईंग टू हर कॉलेज, फर्स्ट इयर ऑफ कॉलेज. आणि त्याच्यामध्ये ती मला म्हणते, एकदा खूप चिडून हे आली, हो पुफ आय एम 17 year old, म्हणजे आता मी इंडिपेंडंट झाले आणि सगळे निर्णय माझे मी घ्यायचे आहे. म्हटलं हो एक सेकंद, मी असं काही तुला म्हटलेलं नाही आहे आणि जग काय म्हणतं ह्याच्यावर आपण आपलं आयुष्य नसतं जगायचं. तुला काय वाटतंय? म्हटलं तुझी आई समर्थ आहे, तुला 25 म्हटलं माझी आई अजून माझं करते. म्हटलं तू एकदाही असं मनामध्ये आणू नकोस, तुला जेव्हा मोठं व्हायचं असेल ना तेव्हा तू हो, आय एम देअर. तर मला असं लिटरली असं कळायचं की तिला ना एक बोट माझं असं पाहिजे तिकडे, की आईचं बोट आहे तिथे, मी उडून येते पण बोट तिथेच आहे. ते प्रत्येकाची एक एक गरज असते. आणि आज ती मुलगी, आज वाईल वी स्पीक, ती मस्त लंडनला होती. तिने तिच्या मैत्रिणीबरोबर ती एक कोर्स करते असं मला डिक्लेअर केलं. मी सायकोलॉजीचा कोर्स करते, जरा माझ्या बायोलॉजीपेक्षा वेगळा. आपलं करून मग आम्ही आता पॅरिसला जाणार आहोत. म्हटलं कृपा करा आणि प्लीज कोणाबरोबर जाताय ते नंबर्स आणि कुठल्या दिवशी जाताय ते मला सांगून जा. आणि आमचं ॲप असतं, आम्हाला कुठल्याही वेळेला ते कुठे आहेत. म्हटलं मी तुझ्यावर हावरिंग करत नाही आहे, मला अजिबात गरज नाही आहे, तुझे निर्णय तू घ्यायचे आहेस. मी 15 वर्षाचे माझे घेतले होते, मला फुल कॉन्फिडन्स आहे तुझे निर्णय तू घेऊ शकशील आणि काय चुका करायच्या ते आत्ता आम्ही असतानाच करा, है ना. आम्ही आहोत अमेरिकेतला इंडिपेंडंट बनवण्याचं पेरेंटिंग, हो, आणि भारतातल्या आईचं मातृत्व. हा, आणि काय असतं ना, आमच्या पिढीची ही गोची आहे की आम्हाला आई वडिलांचाही आदर करायचा असतो आणि मुलांनाही फ्रीडम द्यायचा असतो. म्हणजे आमची पिढी, ह्याच्या पुढची पिढी अशी असणार नाही. सो आम्ही सगळ्याच पिढीत मध्य साधणारी पिढी आहोत. सो मला जे भारतातनं मिळालंय, मला माझ्या आई वडिलांकडनं जे मिळालंय, जे ग्राउंडेडनेस आहे, जे जीवनाची तत्व माझ्या आईवडिलांच्या बिहेवियरमधनं मी पाहिलेत, जे मला उमजलेत, ते सगळं थोडं तरी का होईना मुलांपर्यंत गेलं पाहिजे ना. मग त्याच्याकरता आम्ही लुटूपुटीचं का होईना आपण गणपती उत्सव साजरा करतो. 1.5 दिवसाचाच गणपती असतो, तिथल्या तिथेच टबामध्ये विसर्जन करतो, पण गणपती करतो. माझी मुलं मोदक वळतात, माझी मुलं बेताल का होईना पण आरत्यावरती टाळ्या वाजवतात. मला ते महत्वाचं आहे की आपल्याकडे शास्ता कोणीतरी असतो. किंवा माझा होतात ना, मोठी होताना मुलं बेशिस्त असतात, मनात खूप वेळा फाईट होते आणि मी खूप अति चिडले ना की म्हणते तू मला काही सांगू नकोस, तू इथं उभा राहा. म्हणजे माझा एवढा छोटा देवार आहे माझ्याकडे, तू त्याला सांग काय सांगायचं आहे, बाप्पाला सांग, मला काही सांगू नकोस, मला काही बोलायचं नाहीये. आणि मला काही हो, माझी मुलं ऐकतात माझं. म्हणजे त्यांना कल्पना आहे
आणि काय असतं ना, मी मी एक अख्खा इंटरव्ह्यू पेरेंटिंगवर देऊ शकते. पण एक 2 उदाहरणं सांगते की मुलं मोठी झाल्यानंतर विन आउट करणं ज्याला आपण म्हणतो, कुठं थांबावं हे आयुष्यात माणसाला कळायला हवं. जसं तू मला विचारलेस तू का थांबलीस आणि करिअर सोडून गेलीस, की कुठं थांबायचं आपल्याला, म्हणजे त्या वेळेला. आता मी परत करिअरकडे आली आहे ती गोष्ट वेगळी आहे, कारण माझं मन सांगतंय मला की आता मला जरा वेगळं काहीतरी अनुभव घ्यायचा आहे. पण माझ्या मुलाला वाढवताना प्रत्येक मूल वेगळं असतं, हे त्यातलं सार आहे. माझ्या मुलाला मी खूप, म्हणजे कुठेही असेल तर तो पजामामध्ये जाईल आणि त्याला काही त्याची लाज वाटणार नाही. मी खूप की समीर किती चांगले चांगले कपडे आहेत वॉर्डरोबमध्ये, जरा घाल ना रे, अर्धा तास घाल, काय बिघडतं तुमचं, का जीव काढतोस आमचा. बघितलं म्हणा, मम्मा कॅन यू टेल मी वन थिंग, की तुला मी हँडसम दिसायला हवाय का यू वॉन्ट मी टू बी कम्फर्टेबल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझं आयुष्यभर टू लुक ब्युटिफुल मी स्वतःची गैरसोय करून अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये राहून का आम्हाला सुंदर दिसायचं आहे म्हणून. एक माझा मुलगा आहे ज्याला काय कोणाची पडलेली नाही आहे. आपण सुंदर का दिसतो, लोकांनी छान छान म्हणावं म्हणून, पुष्कळ वेळा, हाफ ऑफ द टाइम. आता तर सोशल मीडिया करता लोक छान एक हॅपी मस्त असा छान स्टायलिश वगैरे फोटो काढून टाकतात. माझा मुलगा समोरनं मला सांगतोय मला काही देणं घेणं नाही आहे, आय वॉन्ट टू बी कम्फर्टेबल. आणि तो त्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे आणि त्याला जगाच्या मताची पर्वा नाही, म्हणजे तो ही इज नॉट गोइंग टू बेंड अननेसेसरी. केवढी मोठी गोष्ट आहे. आय मेड अ मेंटल नोट, लाईक मला सोन्या सापडलाय, हा गुणी पोरगा आहे माझा. एकदा मी त्याला, मी आता तो नोकरी करतोय, इन्व्हेस्टमेंट बँकिंगचे पहिला जॉब त्याचा चालू होणार आहे. एवढा मोठा झाला? हो, ही टर्न 22 वर्षाचा झाला तो. तर तो त्याला आम्ही ज्यावेळेला कॉलेजला सोडलो तर डॉर्म रूममध्ये त्याला सेटअप वगैरे करून दिला. तर प्रत्येक आईला काळजी असते ना की ह्याचा बरोबर कोण असेल, आता कशी संगत मिळेल, ह्यांचं जमेल का, ह्याला बरा मित्र सापडेल का, खूप काळज्या असतात आयांना. तर मी त्याला सोडून आल्यानंतर तेव्हा मुलगा भेटला, पण तो म्हणाला ओ तुम्हाला मी सोडून देतो तुमचं सेटल व्हायला. आणि तो पशार झाला. दर एक आठवडाभर माझ्या मुलाला प्रश्न विचारत होते, काय म्हटलं कसा आहे तो, कुठल्या, त्याचे आईवडील काय करतात, कुठली भाषा बोलतो, कुठल्या शाळेत नाही, त्याला काय करायचं. ऐकलं, हां रूममेट, ऐकलं म्हणून मम्मा you know if it organically happens then it's good, it's okay, otherwise we are good. याचा अर्थ काय होतो, माझा मुलगा ऑर्गॅनिकली होणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. मारून मुटकून कोणतरी हा खूप पॉप्युलर आहे म्हणून ह्याच्याशी दोस्ती करा, हा खूप श्रीमंत आहे म्हणून दोस्ती करा, ह्याच्या भानगडीत माझा मुलगा पडत नाही. केवढी मोठी गोष्ट आहे एका आई करता. क्या बात. संस्कार म्हणजे आपण करतो ते संस्कार कुठेतरी पोचतात मुलांना. मी आठवणीने दरवर्षी त्या पावसाळ्यातल्या चिखलात जिथे मुलं हमखास आजारी पडतात त्या वातावरणामध्ये मी दरवर्षी माझ्या मुलांना इथं आणलं. ह्याचं कारण असं, मी ज्या वस्तीमध्ये राहते ना विनोद, ती खूप उच्चभ्रू वस्ती आहे. खूप वेल्दी लोक राहतात तिथे आणि एका बबलमध्ये राहतात. मला त्यांना वास्तव दाखवायचं आहे. त्यावेळेला मी भारतामध्ये येते. भारतासारखं वास्तव आणि इतक्या प्रखर वास्तवामध्ये सुद्धा आयुष्यावर प्रेम करणं हे दुसरीकडे कुठेही दिसणार नाही, म्हणजे निदान माझ्या माहितीत तरी. आणि त्यामुळे मी मुलांना भारतामध्ये आणलं. आणि त्याच मुलाचा मी एक छोटा किस्सा सांगते. माझी मुलगी तेवढीच गुणवान आहे, पण आपला विषय निघाला म्हणून मी सांगते की खूप लहान होता तो, म्हणजे अगदी 3 नाही किंडरगार्टनच्या वयाचा होता. तर माझ्याकडे इकडे छाया नावाची एक मुलगी होती त्यांचा सांभाळ करायला. तर एक दिवस खूप धोधो पाऊस पडत होता आणि तिच्या घरात सगळीकडे गळत होतं आणि अशी सगळी पातेली लावून ठेवली होती तिने. आणि तिला यायला एवढ्या कमरे एवढ्या पाण्यातनं ती आली. त्याच्या काही 3-4 दिवसानंतर माझा मुलगा म्हणतो, मम्मा यू नो व्हॉट, मी मोठं झाला ना की मला रिक्षा बाय करायचे. म्हटलं ओ तुला आवडलं का, सगळं एरी असतं काय, सीट बेल्ट नाही काय नाही. तर म्हणाला नाही म्हणजे मग ना मी ती छायाला देईन, मग तिला
म्हणजे तिला त्रास नाही होणार पुरात नाही यायला, तेव्हा मला कळलं की काइंड हार्टेड आहे. क्या बात. ज्याची व्हॅल्यू मला आहे. क्या बात, क्या बात. सो आपण जे करत असतो, अमेरिकेत छाया दिसली. हा म्हणजे इतक्या, आणि तरी पण तिचं आयुष्यावर प्रेम आहे आणि ती माझ्या मुलांवर तितकंच प्रेम करते. खालती पातेली ठेवून एवढ्या पाण्यातनं पोहत येऊन सुद्धा ती माझ्या मुलांवर प्रेम करू शकते. केवढी मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे. दॅट इज पेरेंटिंग. वा. शेवटचा इंटरव्ह्यूच्या शेवटी येण्याआधी मला एक असं विचारायचं की लाईटर मोडमध्ये, अतिशय लाईटर मोडमध्ये तुम्ही अनेक सिनेमांमध्ये, बॉलिवूडच्या सिनेमा नाही, मराठी सिनेमांमध्ये अशोक मामांबरोबर किंवा अनेक तुमच्या सहकलाकारांबरोबर हे पळत पळत जाऊन ज्या स्टेप्स असायच्या, म्हणजे त्या टिपिकल म्हणजे हृदयी वसंत, सुबल सरकार स्टेप्स, तर ते करताना तुम्हाला मजा यायची किंवा असं वाटायचं की अरे आपण काय कसं. मी इतकी वाईट डान्सर होते विनोद, इतकी वाईट डान्सर होते. म्हणजे या आपला हृदयी वसंत फुलतानाची गोष्ट सांगते. मला फक्त 1, 2, मी एका खडकावर उभी आहे आणि 2ला मला अशोक हे करतो आणि खाली उतरते मी, अशी स्टेप होती. मला त्या 2वर जम्प पण खाली करता येत नव्हती, इतकी वाईट होते मी. पण मला जेव्हा संधी मिळाली आणि रणधीर कपूरनी मला डान्स स्टुडिओ ओपन करून दिला, तर मी खणखणीत हिनासारखं, आजावे माहीसारखं गाणं पण द्यायला कमी नाही. आजावे माहीचं आत्ता इंडियाने वर्ल्ड कप जिंकला तर त्याचं सुद्धा एक मीम आहे, ते आजावे माही गाण्यावर आहे. काय सांगतोस? हो हो हो. म्हणजे इतकं तुमचं गाणं अजूनही, म्हणजे ह्या जनरेशन मध्ये बघा, आता 90s मध्ये एक फिल्म कधी आली होती, हिना कधी आली होती? 91 साली फिल्म आली होती. 2024 मध्ये आजावे माहीवर मीम होत आहे. बनवा बनवीवर अजून मीम्स होत आहेत आणि मला मीम काय हेच माहिती नव्हतं खरं, ऑनेस्ट टू गॉड. हो का? मला माहितीच नव्हतं. मला कोणीतरी पाठवलं ह्याला मीम म्हणतात म्हणून. पण मजा येते मीम मध्ये. इट्स फन. लाइटर मोडला आहे ते तुम्ही कसं घेताय त्याच्यावर आहे. शेवटी कसं आहे की तुम्ही तुमचं काम करत राहताय. काही लोकांना तुमचं काम आवडतं, ते थम्सअप हार्ट्स पाठवतात, तुम्हाला कमेंट करतात, आणि काही लोक असतात की तुम्ही काहीही करा ते तुम्हाला ट्रोल करत राहतात. तर तुम्ही तुमच्या मुलांना जो संस्कार दिलाय तो, हा इंटरव्ह्यू ऐकून सुद्धा मराठी बोलता येत नाही का तुम्हाला? किती इंग्रज आणलेलं बोलताय असं येणार आहे मला. जाऊ दे ना, सगळ्याच पद्धती काय आहे ना, भाषा कुठली वापरली विचार पोचायला पाहिजे आणि विचारामध्ये स्पष्टता असायला पाहिजे. आणि तो जसा विचार आहे तेवढ्या प्रखरपणे तो लोकांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे. वा 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 वा, क्या बात आहे. भाषा काही फरक पडत नाही. 15 वर्षाची अश्विनी भावे ज्या वेळेला करिअरची सुरुवात करते आणि वयाच्या 22व्या वर्षी अश्विनी भावेंचा मुलगा एक इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून इंटरनॅशनल लेवलला करिअर सुरुवात करतो, असा एवढा स्पॅन तुम्ही, मध्ये त्याच्यामधला एक माइलस्टोन म्हणजे किशोर बोपर्डीकर. ऑफकोर्स ह्या सगळ्या गप्पा मारताना आम्हाला खूप आनंद झाला. आणि अश्विनी भावे, नुकताच तुमचा सिनेमा येऊन गेला घरात गणपती. ह्या सिनेमात देखील एक अतिशय जॉईंट फॅमिलीची आणि त्यातलं मध्यवर्ती आई ही तुम्ही साकारली. सगळीकडे सिनेमा भरपूर चाललेला आहे, बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला, त्याबद्दलही तुमचं अभिनंदन. आणि ती जी तुमच्या आईचं जे कॅरेक्टर आहे ते करताना तुमच्या पेरेंटिंगचा तुम्हाला फायदा झाला असेल. ऍक्च्युली मी जशी नाही तशी ती आहे. ही फार मोठी गंमत आहे. म्हणजे मी ऑलरेडी इकडनं स्विच ऑफ होते आणि हे मी पहिल्यापासून स्वतःला बजावून ठेवलं आहे. अश्विनी, तू परक्या देशामध्ये आहेस, परक्या संस्कृतीमध्ये आहेस, तुझी मुलं त्या संस्कृतीमध्ये वाढवतायत, त्याला आपली संस्कृती मानून ती मोठी होणार आहेत. उद्या मुलांनी विचारलं नाही तर अपेक्षा ठेवू नकोस, विचारलं तर उत्तमच आहे. त्यामुळे मी ऑलरेडी आय एम कम्प्लिटली बीन्ड आउट. म्हणजे आय एम देअर. म्हणजे त्यांना मी लागले तर मी रात्री मध्यरात्री सुद्धा, म्हणजे मी प्रथम आई आहे आणि मग बाकी सगळं आहे. सो हे म्हणजे जसं मला करिअर करताना हे काम आहे आणि माझं सगळं म्हणजे माझी फॅमिली, तसंच आजपर्यंत आहे.
की बाकी सगळं बाद में, माझ्या मुलांना मी पाहिजे तर मी कशाची फिकीर करणार नाही, अवेलेबल आहे. तर ते मी ऑलरेडी स्वतःला सोडवून घेतलेलं आहे की म्हणजे मनाने मी आता तयार आहेत की ही पोरं आपल्याकडे येणार नाही आहेत आणि आता त्यांचे निर्णय. पण हे सगळं सांगते ना, माझ्या आईकडनंच हे माझ्याकडे आलंय, एवढी स्पष्टता विचारांची. म्हणजे आता तू विचार कर ना, माझ्या आईचं आयुष्य सगळं माझ्या भोवती फिरत होतं. मी इतकी बिझी होते आणि ती स्वतः टीचर होती, माझे वडील प्रोफेसर. पण ते असताना सुद्धा त्याच्यानंतर आमच्या स्वप्नात नसताना मी अमेरिकेला गेले. तिला किती कठीण गेलं असेल. एकदा चकार शब्दाने माझ्या आईने असं कधी सांगितलं नाही की ग माझं आता कसं होत आहे मला आता. तिला फक्त माझी मुलगी सुखात आहे ना, संसार जमतोय ना तिला, एवढंच. क्या बात आहे. मग तिची मुलगी अशी नसेल तर कशी असेल. वा 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 वा. ही होती अश्विनी भावे यांच्या मनातली बात, अर्थात वुमन की बात. अश्विनी भावे, वुमन की बातच्या सर्व टीमकडून तुम्ही आलात एवढ्या लांब आणि तुमच्या पेरेंटिंगचं मला खूप आवडलं आणि खरंच घेण्यासारखं आहे. थँक्यू सो मच एवढं मनमोकळेपणाने आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. आणि मला असं वाटतं की तुझं वुमन की बात आहे ह्या कार्यक्रमाचं नाव आहे मला माहिती नव्हतं. वुमन की बात. तर लवकर आणि आली असते मी. कारण मला स्वतःना स्त्रियांविषयी खूप आस्था आहे आणि स्त्रीसारखं दुसरं काही नाही असं मला खरंच मनापासून वाटतं. क्या बात. मी 4 पुरुष आणि 1 स्त्री उभी असली तर माझं लक्ष फक्त स्त्रीकडेच असतं. कुठल्याही फोटोला स्त्रीशिवाय गंमत नाही, कुठल्याही संस्काराला स्त्रीशिवाय भान येत नाही. बरोबर. आणि कुठल्याही घरात कुटुंबाला स्त्रीशिवाय पूर्णत्व नाही, खरंच नाही. आणि स्त्रियांमध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे आणि आपल्या स्त्रिया सतत दबलेल्या असतात. आणि सगळंच मला सगळ्याच फ्रंटवरती मी लढायला पाहिजे वगैरे हे सगळं ना, सगळ्यांना सगळं नाही येत. का प्रत्येक स्त्रीने उत्तम स्वयंपाक करायला पाहिजे यार. म्हणजे काय अशी अपेक्षा का पुरुषांनी केलं तर काय फरक पडतो. इट्स लाईक साध्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्या समाजामध्ये इथे स्त्रिया मुक्तात त्यांना. वी हॅव टू कम आउट ऑफ दॅट. म्हणजे आता बघा ना, एखादा सुपरस्टार लेवलला एखादा नट असेल आणि त्याला जर का एखाद्या मुलीबरोबर लग्न करायचं आणि ती अमेरिकेत असेल तर तो सोडून जाईल कसं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हो की नाही. पण आताची पिढी खूप स्मार्ट झाली आहे. सगळ्या त्या पोरी सगळ्या हुशार आहेत, त्या सगळं बदलतील. फक्त त्यांनी पाय जमिनीवर ठेवावेत त्या पुढच्या पिढीने. अश्विनी भावे सारखी आई जर प्रत्येक मुलांना मिळाली. अरे नको रे, नको असं बोलू नको. बिकॉज पेरेंटिंग हे मी सक्सेसफुल झाले का नाही हे मला माहिती नाही रे. कारण प्रत्येक मुलाचं नशीब ते घेऊन आलेले असतात. आपलं काम फक्त त्यातल्या त्यात त्यांना बेहतर आयुष्य जगण्याची एक सवय जडवावी त्यांच्यात, म्हणून आपण प्रयत्न करणं. तुम्ही असं ग्रेट पेरेंटिंग वगैरे काही नाही. मी पेरेंटिंग असेल नाही तर काम असेल नाही तर स्वयंपाक असेल माझं पूर्ण करून सोडते. ते चूक बरोबर खूप उत्तम नाही ते आपल्या हातात थोडंच असतं. जे काम हातात घ्यायचं ते पूर्ण करायचं. पूर्ण करायचं आणि आपलं बेस्ट द्यायचं. मेले तरी चालेल पण म्हणजे अपयश आलं तरी चालेल पण माझ्या मनाला रुखरुख राहता का म्हणे की अश्विनी यार 100% नाही दिया तुमने, 70% दिलंस ग, असं नाही असता का. क्या बात आहे. खूप मजा आली अश्विनी भावे, तुमच्याशी गप्पा मारताना खूप मजा आली. आमची एकच मागणी आहे आरपारच्या या सर्व प्रेक्षकांकडून तुम्हाला. आरपार का वुमन? आरपार हे आमच्या चॅनलचं नाव आहे. अच्छा. आणि वुमन की बात हा शो आहे. बाप रे, पावरफुल आहे यार. आर पार आणि वुमन की बात. वुमन की बात आर पार. आय होप तुझ्या या टायटलला साजेल अशी मुलाखत दिली आहे का मला माहिती नाही. अगदी आरपार. म्हणजे फक्त भारतात नाही, भारताच्या बाहेर राहणारेही तुमचे अनेक चाहते आहेत आणि तुम्ही स्टार आहात, ऍक्टर आहात, सेलिब्रिटी आहात, बट आमच्या दृष्टीने तुम्ही एक ओपिनियन लीडर आहात. बाप रे. म्हणून आम्ही तुम्हाला इथे बोलवलं. खरं सांगू का, आपण आपलं आयुष्य जगायचं असतं. ज्यांना आपल्याकडनं शिकता येतं ते शिकतात
आपण मला असं त्या कॅटेगरीमध्ये वगैरे जायला आवडत नाही, बिकॉज आय एम जस्ट डुईंग व्हॉट आय एम सपोज टू डू अँड डू इट टू माय बेस्ट लिमिट. त्याच्यातनं लोकांना इन्स्पिरेशन मिळालं तर उत्तमच आहे. त्यातून 4 लोकांना मला मदत करता आली तर ते माझं सौभाग्य समजते. थँक्यू. तू मला बोलावलंस, मला बोलतं केलंस, आणि मी काही आगाऊ बोलले असेल तर माफ करा, पण मी स्पष्टपणे बोलले आणि मला स्पष्टपणे विचार मांडण्याची मुभा तू दिलीस, त्याबद्दल धन्यवाद. तुमचा लोभ माझ्यावर असाच ठेवा आणि पुढेही लोकांना इन्स्पायर करता येईल असं काहीतरी चांगलं माझ्या हातनं घडेल याकरता तुमच्या शुभेच्छा सतत माझ्या पाठीशी राहू द्या. धन्यवाद. नमस्कार, मी अश्विनी भावे आणि आज मी आली आहे वुमन की बात या कार्यक्रमामध्ये तुमच्याशी गप्पा मारायला. आर पार ह्या यूट्यूब चॅनलवर वुमन की बात हा कार्यक्रम चालतो आणि असे अनेक उत्तम कार्यक्रम ज्याच्यामध्ये विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या स्त्रिया येतात त्यांचे विचार मांडण्याकरता. तुम्हाला त्यांच्याकडनं स्फूर्ती घ्यायची असेल तर पटकन आर पार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी केलं आहे, तुम्हीही करा.